महाविकास आघाडीने सोलापूर मध्य विधानसभा आम्हाला सोडावी. लोकसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेसचा प्रचार करू. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांची भूमिका. प्रणिती शिंदेंच्या विरोधात निवडणूक लढवलेली असली तरी भाजपा हा मुख्य विरोधक. त्यांना हरवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीला साथ देऊ. आमचे कितीही मतभेद असले तरी आम्ही प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी तन, मन आणि धन लावून प्रयत्न करू. फक्त त्यांनी मध्य विधानसभा मतदारसंघ विधानसभेत आम्हाला सोडलं पाहिजे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जवळपास 1.5 लाख मतदार हे माकपचे सदस्य आहेत. आज देशाचे संविधान धोक्यात आहे. इलेक्ट्रॉल बॉन्डचा इतका मोठा घोटाळा झाला, त्यामुळे आमचा विरोधक हा भाजप आहे. सर्व मतभेद विसरून सोलापुरात काँग्रेसला साथ देऊ. 1-2 तारखेला या संबंधीचा निर्णय होणार आहे. असा आहे, लोकसभेच्या निवडणुकीला भारतीय जनता पक्षाचा पराभव करावा असा आमच्या पक्षाने निर्णय घेतलेला आहे. नुसता निर्णय घेतलेला नाही, इंडिया आघाडीमध्ये CPM हा सहभागी आहे, काँग्रेससुद्धा सहभागी आहे, इतर पक्षही सहभागी आहे. जेणेकरून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रणिती शिंदे ही खासदार व्हावा म्हणून आम्ही प्रयत्न करायला तयार आहे. असं आहे, आम्ही काय अट असं काही घातलेलं नाही. आम्ही अपेक्षा व्यक्त केली, ज्या तन्मन धनाने एक नया पैसा न घेता लोकसभेला रात्रंदिवस हजारो कार्यकर्ते आमचे राबणार आणि विधानसभेला आम्ही तुमचं तोंड बघत बसायचं का? कामगाराचे प्रश्न आहेत, या शहरातले प्रश्न आहेत, महाराष्ट्रातले प्रश्न आहेत. आम्ही म्हटलं जसं लोकसभेला तुम्हाला आम्ही सहकार्य करतो तसं तुम्ही विधानसभेला सहकार्य करावं, एवढी माफक अपेक्षा आहे. यात अट घालणं, शर्त घालणं असं नाही आहे. एकूण या ठिकाणी माकपच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण मतदारसंघामध्ये 1.5 लाख मेंबरशिप आहे, 70,000 सिटूची मेंबरशिप आहे, 46,000 गृहनिर्माण संस्थेची मेंबरशिप आहे, 20,000 जनवादी संघटनेची मेंबरशिप आहे, 12,000 शेतकऱ्यांची मेंबरशिप आहे, 8,000 विद्यार्थ्यांची मेंबरशिप आहे, 10,000 युवकांची मेंबरशिप आहे. असं जवळजवळ 1.5 लाख लोक प्रत्यक्ष आमच्या संपर्कामध्ये आलेले आहेत. त्यांच्याकरता रात्रंदिवस रस्त्यावर उतरून आम्ही संघर्ष करतो आणि आम्ही जे त्यांना सांगू ते बहुतेक लोक पाळतील असा आम्हाला विश्वास आहे. म्हणून जवळजवळ 1.5-2 लाखाचं या लोकसभा मतदारसंघामध्ये CPMला मानणारी जनता आहे असा आमचा दावा आहे. कसल्याही पद्धतीच्या आमिषाला CPM बळी पडत नाही. भारतीय जनता पक्षाचं कोणतंही ऑफर आम्ही बिलकुल मान्य करू शकत नाही. फक्त काँग्रेसवाल्याबरोबर अपेक्षा आहे. त्यांनी जर हे मानत नसेल तर 1-2 तारखेला राज्य कमिटीची बैठक आहे, त्या बैठकीमध्ये तपशीलवार चर्चा होईल. मग त्यात काय निर्णय घ्यायचा आम्ही ठरवू, जेणेकरून आमच्यामुळं भाजपचा उमेदवार विजयी झाला हा शिक्का आमच्यावर पडू नये ही काळजी आम्ही घेतो. असं आहे, अखिल भारतीय मान्य असलेलं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे. आमची मान्यता टिकवण्याकरता किमान प्रत्येक राज्यामधून 1 जागा आम्हाला लढवावी लागणार. गेल्या वेळेला दिंडोरीमधून आम्ही 1.25 लाख मतं घेतलेलं आहे. म्हणून आम्ही एवढीच अपेक्षा केली महाविकास आघाडीला की 1 जागा फक्त CPMला द्या. राहिलेल्या 47 ठिकाणी CPM तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहे. अजूनही महाविकास आघाडी त्यासंबंधी निर्णय घ्यायला तयार नाही. आहे 14 वर्ष वनवास आम्ही भोगलो, 30,000 सभासद भोगले, अनेक अपेष्टाला त्यांनी तोंड दिलं. त्यानंतर हे दिवस बघायला मिळालेले आहेत. याचं श्रेय भारतीय जनता पक्ष कसं घेणार? मला हे सांगा. शासनाने कार्यक्रम जाहीर केलं आणि ते कार्यक्रम कोणीही अंमलात आणू शकतं असं तुम्ही स्वतः जाहीर केलात आणि त्या पद्धतीनं ते आत्मसात आम्ही केलं आणि त्याची तुम्ही पूर्ण त्याची किमया तुम्ही घेत असेल तर कसं चालेल? मग तुमच्या ज्या स्कीम आहेत, उलटाचा प्रश्न आहे. आमदार विजयकुमार देशमुख
माझ्या अगोदरपासून प्रयत्न करतात माथाडी लोकांना घर द्यायचं. 700-800पेक्षा जास्त घरं झाले नाही. नीलमनगरमध्ये प्रयत्न करतात सुभाष देशमुख, अजून त्यांच्या स्कीमला मान्यता मिळालेली नाही. पण आम्ही 30,000 घरं, किती आलपेष्टा केलं असेल, किती दिल्ली वारी केलं असेल, किती मुंबईची वारी केली असेल, किती लोकांचे आमच्यावरचे टोमणे, किती आम्ही केसेस अंगावर घेतले याचा हिशोब नाही आहे. अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाने अशा पद्धतीचं शोध लावणं चुकीचं आहे. त्यांनी लावू नये अशी माझी विनंती आहे. काय सांगाल? भारतीय जनताने तुम्ही तुमच्या पद्धतीचा प्रचार करा आणि इंडियावाले आमच्या आघाडीच्या कार्यक्रमावर आम्ही प्रचार करू.